घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज शनिवारचं आपण एका ठिकाणी घराचं एक संरक्षण म्हणून एक पांढरीची काठी एक बनवून घरावर दरवाज्यावर लावायची कशी ही दाखवणार आहे. कारण बरेच लोकांचे कॉल येतात, पण कोणी म्हणतात बगलाला बांधा, दरवाजाला बांधा, वरी बांधा, आडवं टांगा, हे भरपूर प्रश्न येतात. पण तुम्हाला आता सगळं करून दाखवणार आहे की दरवाज्यावरची काठी कशी करायची. मग असा एक 1.25 इंचाचा तुकडा घ्यायचा तुम्हाला. लय बारका बी नाही, लय मोठा बी नाही, मध्यम घ्यायचा आहे. असं शेंदूर घ्यायचं बघा. इथे आपण वाटीत शेंदूर आणि तेल घेतलेलं आहे. आणि एका काठीला आपण शेंदूर लावलाय आणि एक काठी सिद्ध केली आपण. ते सिद्ध केल्यावर आपण मला दुसरी काठी सिद्ध करताना आपण एक व्हिडिओ काढू, म्हणून ह्यासाठी आपल्याला एखादा दुसरी काठी सिद्ध करायची आहे. तर संरक्षणासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला, वराही दंताचा. तर मंत्र असा आहे हो का, की असं शेंदूर घ्यायचा, नारळाची टरकाल घ्यायची, दुसरं काही घ्यायचं नाही, बरंच पिरेस घ्यायचा, नारळच घ्यायचं आहे. नारळामध्ये एक ऊर्जा असते, दैवशक्ती आहे, ती तुम्हाला एखाद्या व्हिडिओ सांगितलं. असं असं एकदाच लावायचं आहे, असं खाली घ्यायचं नाही. लावताना पण काय करायचं मला सांगतो मित्रांनो का, असं इथं ठुलं, असं इकडे घ्यायचं, परत असं घ्यायचं, हे परत इकडून उलटं खाली घ्यायचं नाही बरं का. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या बघा, असं घ्यायचं. आणि ह्याचा मंत्र बी सांगतो तुम्हाला मित्रांनो. एक संरक्षणासाठी फक्त एक मंत्र सांगतो, बाकीच्या ह्याला बरेच मंत्र आहेत. ह्याला आपले वराईचा मंत्र जरी चालतो. कोणचा? ओम श्री वर दंता भैरवाय नमा, ओम श्री वराई दंता भैरवाय नमा, असा 108 वेळा जप करून तुम्हाला असा सिंदूर लावून घ्यायचा आहे. मित्रांनो सिंदूर लावायचा झाला की शनिवारी किंवा अमावस्या दिवशी, ह्याच दिवशी करायची. आणि भेटला टाईम तुम्हाला घराणं असलं तर घराणा दिवशी, नाहीतर मग पौर्णिमे दिवशी ही जरी केली तर चालतंय. बघा असं ही अर्धा शेंदूर लावून घ्यायचं आहे 1.25 इंचाच्या ह्याला काठीला, आणि अर्धा लावायचा नाही. आता सगळा शेंदूर लावायचा तुम्हाला घराला कशी लावायची ते बी दाखवतो तुम्हाला. थोडं राहिले आता मंत्र जप करीत घ्यायचा आहे अगरबत्ती लावून. ओम श्री वराही दंता भैरवाय नमा, ओम श्री वराही दंता भैरवाय नमा, ओम श्री वराही दंता भैरवाय नमा. ही मंत्र जर जप केला आणि तुमच्याकडे जर एखादं समजा काही देवशक्ती असली, दुसरं काही जपायची, तर कुणाकडे काही असतं, कुणाकडे काही गोष्टी असतात. एखादी जपाची जुनी माळ असते एखाद्या माणसाकडे, समजा अशी एखादी माळ असते काही काही ठिकाणी, तर ही माळा जसं ते वापर होतो कसा, हे संरक्षणासाठी तुम्हाला अशी काय करायची, माळ अशी 2 पदरी करायची आणि ह्या माळातून ती काठी अशी काढायची, अशी 3दा काढायची, तरी पण अजून पॉवर वाढते काठीची. अशी जरी केली तुम्ही तर ह्याच्यात ही माळाचा ही माझ्याकडे 20 वर्षापासून माळ आहे. ही जपाला घराण्याच्या टायमाला हीच माळ वापरतो. ही जर अशी जर काढली तर त्या माळाची पण एक ऊर्जा असते. त्या माळाचा असा रिजेक्ट आहे, तुम्हाला सांगतो. काही दुखायला लागलं गळीत घातली दुसऱ्याच्या तर एक 20 मिनिटात दुखणं पण घालवी दे. तर काय करायचं, तुम्हाला दरवाजाला कशी लावायची सांगतो का. अशा 2-3 अगरबत्त्या घ्यायच्या, ब्रह्म विष्णू महेश म्हणून. दरवाजा का इथं आपला हे असे 2 दरवाजे असू द्या, 1 दरवाजा असू द्या, दरवाजा असा मधून बंद करायचा. ह्या दोन्ही दरवाजाच्या मधून तुम्हाला अशी लावायची. तुम्ही मग इथं चिकटपट्टी लावा, खिळा लावा, तुमच्या मनानं तुम्ही कशी बी लावू शकता, पण अशी अशी लावायची. ह्याची जर पौर्णिमेला तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून जप करायचा आहे. सर्व मंगलमय सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, असं एका दमामध्ये जप म्हणायचा 21 वेळा 51 वेळा, आणि ही काठी अशी इथं लावून टाकायची. म्हणजे काय होतं, काठी अशी लावलेली मित्रांनो, दुसरी गोष्ट काय होती माहितीये, आपल्याला रोज ह्या दरवाजाकडून जाणं येणं असतं. आपण रोज काही कुणाचा उतारा करू शकत नाही, म्हणून आपल्या डोक्यावरून रोज काठी उतारा होतो आणि शरीरातली काही जी बाधा आहे ती निघून जातात. म्हणून ही एक गोष्ट, दरवाजाची अशी बगली लावा, इकडे लावा, हे असं काही करू नका. काठी इथंच लावायची बरोबर, म्हणून शरीरातली बाधा निघून जात असते. दुसरा एक व्हिडिओ आपला, ती अशी आडवी बांधलेली काठी, ती बाहेरून बांधायची. तर बाहेरून का बांधायची, तर बाहेरच्या बाहेर निगेटिव्ह ऊर्जा, काही नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या बाहेर ती खिदाडतं, बाहेरच घालवतं, घरात येऊ देत नाही. तर ती एक तुम्हाला अलग व्हिडिओ दाखवतो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचे बटन दाबा, सल्ल्याने चांगल्या माणसाच्याच प्रयोग करा. राम राम. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटून मित्रांनो, चला.